19 मे रोजी पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं कार मध्यधुंद अवस्थेत चालवत दोघांना चिरडलं। या घटनेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झालाय। या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत, तसंच राजकीय आरोपही केले जात आहेत। अशात या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर दुसरीकडे मध्य प्रदेशातून अश्विनी कोस्टाच्या आईची मन सुंद करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात, त्याआधी तुम्ही HPN न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आम्ही मध्य प्रदेशात राहतो, पण सरकारतर्फे आमचं कोणी सांत्वनही केलं नाही, आम्हाला पाठिंबा द्यायलाही कोणी आलं नाही। मध्य प्रदेश सरकारनं महाराष्ट्र सरकारला विनंती केली पाहिजे की या प्रकरणी लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा। माझी मुलगी तर आता या जगात नाहीये, पण इतर एकाही आईला असा अनुभव यायला नको आणि धनिकांच्या बाळांनी असं कुणाला चिरडायला नको। त्यामुळे आमची ही अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा। आता या प्रकरणी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनीही दिलेली आहे। तसंच तपास योग्य पद्धतीनं सुरू आहे असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही म्हटलेलं आहे।